नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे। 1 वाटी बघा गच्च भरून असं बेसन पीठ घेतलेलं आहे। ही डाळ आणून घरगुती चक्कीवर दळून घेतलेलं आहे। 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या पिठामध्ये काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकायचे। ह्या चमच्याच्या मापाने घेतलं होतं 1.5 चमचा तांदळाचं पीठ। नुसतं चण्याच्या डाळीचं पीठ जरी घेतलं तरी पण चालू शकते। आता याला काय करणार आहे, एकाच साईडनं असं आपण थोडंसं फेटून घेऊया। 1 मिनिटभर फक्त मी ह्यांना फेटून घेतलेलं आहे। एकसारखं फेटायचं। तर ह्याच्यामध्ये आपण काहीच टाकलं नाही, हळद वगैरे काहीच टाकलं नाही। तांदळाचं पीठ आणि चण्याच्या डाळीचं पीठ अशा पद्धतीत पीठ आहे। आता ह्याला काय करते माहिती आहे का, थोडंसं अजून ह्याच्यामध्ये पाणी टाकते। अर्धा ग्लासाला पण असं थोडंसं मी कमीच घेतलं होतं आणि एकाच साईडून असं एकदम फेटत राहायचं। आता हे हलक्या हाताने एकदम हे असं हलवत राहायचं। एकच साईडनं 2 मिनटं मी फेटत आलेले आहे। जर ह्याच्यात जरी तांदळाचं पीठ जरी नाही टाकलं की नाही तरी सुद्धा ह्याचा कलर काय होता, असा थोडासा सफेद होतो बघा। अशा पद्धतीने असे बुडबुडे येतात ह्याला, ते बघा असे बुडबुडे आलेले आहे। अशा पद्धतीत येतात। मग ह्याच्यामध्ये सोडा टाकायची पण गरज पडत नाही। त्यासाठी अशा पद्धतीने एकच साईडून असं चांगलं 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं। आता हे मी चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात बाकीचं साहित्य काढून घेऊया। मीडियम आकाराचे 2 कांदे बघा अशा पद्धतीत कापून घेतलेले आहेत। अजून बारीक कापले तर चालेल, अशा पद्धतीत मी कापून घेतलेले। जास्त मोठे पण नाही तर जास्त बारीक पण नाहीत। हिरवी मिरची घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे। कमी तिखटवाली घेतली तरी पण चालू शकते आणि ही कुटून घेतली तरी चालेल। आणि जर मिरची खात नसेल ना तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालेल। त्यात टाकायचं आपल्याला थोडेसे हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, एकदम थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि ते पण असं चोळून टाकायचं जिरं, त्याच्यामुळे चव छान येते। हळद, ओवा टाकायचा आहे। जिरं टाकलं तरी सुद्धा ओवा टाकायचा एवढं, नुसता ओवा टाकला तरी चालेल, जिरं नाही टाकलं तरी पण चालेल। जिऱ्याला पण असं चांगलं, ओव्याला पण असं चांगलं बघा चोळून घ्यायचं, जसं आपण जिऱ्याला घेतलं होतं। नाहीतर जिरं थोडंसं हलकंसं कुटून टाकलं तरी पण चालेल। छोटा 1 चमचा धने पावडर, जास्त बारीक नाही बघा, अशी दरदरी आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर, थोडीशी जास्तच घेतलेली आहे। त्याची कवळी देठं पण घेतलेली आहेत। हे चांगलं मिक्स करून घेऊया। साहित्य सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता जर तुम्हाला सोडा टाकायचा असेल तर असं मिक्स केल्यानंतर तुम्ही सोडा टाकायचा, म्हणजे मग भजी लाल होणार नाही आहेत। आता हळद आणि ते एकत्र झालं की मग काय होतं माहिती आहे का, भज्यांचा कलर लाल येतो। सोडा म्हणा किंवा जर सोडा न टाकता तेल जरी टाकलं तर 1 चमचा मग आत्ता टाकायचं, असं सगळं मिक्स करायचं आणि मग टाकायचं। तर आपण बनवायला घेऊया। अशा पद्धतीत झालेलं आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि तेल चांगलं गरम करत ठेवलेलं आहे। तेल कधी पण भज्याला चांगलं गरम पाहिजे। गॅस आहे मीडियम, असं एकदम धूर निघस्तवर पण गरम करायचं नाही। मस्त झालेलं आहे बघा तेल। आता हे आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे टाकायचे। आता ही जी भजी बनवते ना, मी माझ्या फ्रेंडसाठी बनवते। तिला ही भजी खूप आवडतात आणि तिला ही रेसिपी पण पाहिजे होती, तर त्यासाठी ही रेसिपी मी अपलोड पण करते। हे बघा एवढं तेल गरम आहे। एकदम धूर निघस्तवर जर गरम केलं तर काय होतं माहिती आहे का, भजी एकदम लगेच लाल होतात, मग आतपर्यंत चांगली भाजली जात नाही। पीठ जर फेटलं की नाही तर बघा हे लगेच असं वरच्या वरच तरंगते। सोडून घेते मी। असं सोडल्यानंतर सुद्धा तुम्ही गॅस फास्ट करू शकता। मग हे आता चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण भजी सोडलेली आहेत, तर आता फास्ट केलं तरी चालेल। फास्ट गॅसवर चांगलं गोल्डन कलरवर फ्राय करायचे। आता त्याला 1 मिनिटभर तरी मी हलवणार नाही, 1 मिनिटानंतर आपण हलवूयात आपण। हलवायची पण गरज पडत नाही, असं वरून जरी केलं ना तर वर खाली होतात अशा पद्धतीमध्ये। अजून बारीक जरी केली तरी पण चालू शकतात। खूप चविष्ट असे होतात बरं का भजी। त्या तर इतक्या रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्ही अशा पद्धतीने पण करून बघा। आता त्याला चांगलं फ्राय करते। मस्त कलर आलाय बघा, अशा पद्धतीत फ्राय करून घ्यायचे। आता हेच तुम्ही पावात टाकून जरी खाल्ले तर चालेल बरं का। हे बघा किती मस्त झालं। तुम्हाला एक लगेच गरम गरम मी तोडून पण एक दाखवते। ह्याच्यामध्ये तुम्ही मिरच्या तळल्या तरी पण चालेल, पण मिरच्यांच्या पण रेसिपी मी, हे बघा किती जाळीदार आहेत। सोड्याचा वापर नाही, काय नाही, फक्त पीठ चांगलं जेवढं होता होईल एवढं हलक्या हातानं फेटायचं। अशा पद्धतीने मी बाकीची राहिलेली करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।